लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. आपण पाहिलं की आर्या मात्र या दोघांच्यासाठी इकडे सरोगेट मदर होण्यासाठी तयार होते आणि हे दोघं जण बिचारे मात्र आता आपल्या बाळाची आस लावून बसलेले असतानाच मात्र आता आर्या असा काही वेगळाच धमाका करणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा पहिले पाडे 55 असं काहीतरी घडणार आहे. हो प्रेक्षकांनो, आर्या आता बरोबर 9 महिन्यापर्यंत गप्प बसलेली आहे आणि 9व्या महिन्यात आर्याने असा काही बॉम्ब फोडलाय की त्यानंतर मात्र आता सगळ्या गोष्टी एका झटक्यात बदललेल्या आहेत. पण असं आर्याने अचानकपणे काय केलंय आणि आर्याने या सगळ्यामध्ये लीगल गोष्टी मान्य केलेल्या असताना सुद्धा असा काहीतरी क्लॉज कुठे बाकी राहिलाय की ज्याच्यामुळे मात्र आता इकडे आर्या या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने अडकलेली आहे. नक्की आर्या नाही अडकले म्हणजे मुळातच नंदिनी आणि जीवा अडकलेत. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे सगळं पाहूया. आर्याने एक वेगळी खेळीच खेळले, पण त्याच वेळेला पाठीशी उभी राहिलेली आहे ती म्हणजे काव्याने आर्याची चोरी पकडत कशा पद्धतीने नंदिनी आणि जीवा या दोघांना मदत केले सगळं पाहूया. छोटासाच व्हिडिओ आहे, चुकवू. इकडे आपण पाहतोय की विजय आता विचार करतोय, नाही काहीही झालं तरी मोठा बॉम्ब फोडण्याची मात्र आता खूप मोठी गरज आहे. कारण या सगळ्यामध्ये जर का आपण बॉम्ब नाही फोडला मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता आपल्याला म्हणजे मुळातच जर का आता आपल्या हातून हे कॉन्ट्रॅक्ट जातंय तर आता ते कॉन्ट्रॅक्ट जीवाला पुन्हा एकदा भेटायला नको आहे. जीवाला काहीही झालं तरी सुद्धा आपल्या हातातलं कॉन्ट्रॅक्ट भेटायला नको. कारण आता आपण हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करू शकलो नाही म्हणून जर का हे कॉन्ट्रॅक्ट जीवाकडे गेलं तर नाही, जीवा सुद्धा या सगळ्यामध्ये डिस्टर्बच असला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्या इकडचं कॉन्ट्रॅक्ट त्याच्या हातात जायला नको. काय करू नाही रम्या आता येते ना, रम्या येते आहे तर मी या सगळ्यामध्ये असा काही बॉम्ब फोडेन ना की आता रम्या अशा पद्धतीने यांच्यावरती भारी पडेल की आता काही बोलायलाच नको म्हणत तो आता रम्याची वाट पाहतोय. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे कुठेतरी संशय आलेला आहे वसूला की हा आपल्यापासून काहीतरी सत्य आता लपवते. म्हणून वसू आता खोदून चौकशी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच वेळेला आणि तुमचं नक्की आता चाललंय तरी काय, म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये इतके का भांबावलेले आहात. मगाशी सुद्धा आता मी पाहिलं त्यावेळेला मी आल्यावरती पटकन आता तुम्ही हे सगळं रिपोर्ट म्हणजे तुम्ही आता तुमचा लॅपटॉप बाजूला केलात. नक्की काय तुमच्या डोक्यात चाललंय आणि त्यावरती तो सांगायला लागतो नाही काहीही नाहीये, काही झालं तरी सुद्धा मी काही चुकीचं केलेलंच नाहीये. कर नाही तर आता डर कशाला. यावरती ती म्हणते नाही मी म्हणतच नाहीये की तुम्ही काही चुकीचं केलेत पण तरी सुद्धा तुमचं वागणं मला आता नॉर्मल वाटत नाहीये, तुम्ही आता काहीतरी वेगळंच वागता. यावरती तो म्हणतो नाही आता मला रम्याची आठवण यायला लागली, रम्या एकदा येऊ दे इकडे. मग आता रम्या आल्यावरती मात्र आता तिला कधी एकदा भेटेन असं मला झालंय. वसू विचार करते नाही असेल कदाचित यांचं रम्यावरती इतकं काही प्रेम आहे ना त्यामुळे कदाचित आता इकडे त्यांना हे वाटणं साहजिकच आहे. मी पण उगाच शंका घेत आहे आणि त्यावरती मात्र आता इकडे विक्रांत विचार करतोय या वसूला मूर्ख बनवणं सोपं आहे पण त्या रम्याला मूर्ख बनवणं सोपं नाहीये वाटतंय तितकं. आणि त्याचमुळे काहीही झालं तरी रम्या आल्यावरती जरा जपूनच राहायला पाहिजे. तो रम्याची वाट पाहतोय. बरं तो आता इकडे नंदिनी आणि जीवा या दोघांनी मात्र आता एका दिवस ठरवलेला आहे आणि त्या दिवशी डॉक्टरांना मात्र आता जाऊन ते भेटलेले आहेत. ज्या वेळेला डॉक्टरांना जाऊन हे दोघं जण भेटतात डॉक्टर आता या दोघांना चेक करतात आणि आर्याला सुद्धा आता चेक करतात आणि ते सांगतात येत्या 2 दिवसामध्ये मात्र आता आपण ही प्रोसेस पूर्ण करूया कारण तोच पिरियड या सगळ्यासाठी योग्य असणार आहे. आणि त्यावरती ते नंदिनीला सांगायला लागतात सगळ्यात पहिले आता इकडे आम्ही म्हणजे आधी हे आता दोन्ही गोष्टी एकाच वेळेला ठरवून आल्या पाहिजेत. म्हणजे आता तुमच्या इथून ते एग्स हे करणं आणि त्यानंतर ते फर्टिलाइज करून त्यांच्या आता उदरामध्ये सोडणं हा सगळा जो काही प्रकार आहे तो प्रकार मात्र आता योग्य त्या वेळेत झाला पाहिजे. म्हणजे एका सेकंदाचा सुद्धा आता कोणताही म्हणजे त्याच्यामध्ये हे नसला पाहिजे, एकही सेकंद कोणत्याही पद्धतीने चूक नाही झाली पाहिजे. कारण एका सेकंदात जर का आता चूक झाली मग मात्र ह्याच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यानंतर मग आता ही पूर्णपणे ही प्रोसिजर फेल जाऊ शकते आणि मग पुन्हा ट्राय करायला लागेल. आणि त्यावरती मात्र आता इकडे आर्या सांगायला लागते डॉक्टर तुम्ही चिंता करू नका, मला गट फिलिंग आहे
की हे अजिबात कोणत्याही पद्धतीमध्ये फेल होणार नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे ती सांगायला लागते, लवकरात लवकर 2 दिवसामध्ये तुम्ही आता हे सगळं करून घ्या. कारण कसं आहे, मला आता म्हणजे जास्त वेळ नको. कदाचित या सगळ्यामध्ये जास्त वेळ घेतल्यामुळे मी पॅनिक होईन, मला काहीतरी म्हणजे असं वाटू शकतं काहीतरी वेगळं. म्हणून तुम्हाला मी आधीच सांगते की काहीही झालं तरीसुद्धा प्लीज प्लीज डॉक्टर, तुम्ही लवकरात लवकरची ज्या वेळेला तारीख घ्याल तर माझ्यासाठी चांगलं आहे. कारण आता माझे पेशन्स संपत चाललेले आहेत. असं म्हटल्यावरती डॉक्टर आता सांगायला लागतात, काळजी करू नका, आम्ही 2 दिवसातच करणार आहोत. पण मी तेच सांगतोय, कोणत्याही परिस्थितीमध्ये वेळ आता चुकली नाही पाहिजे. प्रत्येक वेळेला मात्र आता ही वेळ योग्य तीच असली पाहिजे. आणि आता प्रत्येक वेळेपर्यंत म्हणजे या वेळेतच प्रत्येक गोष्ट घडली पाहिजे. असं म्हटल्यावरती ती सांगते 100% होणार. आणि त्यानंतर फायनली प्रोसिजर पूर्ण झाले. या दोघांचं मात्र आता सरोगेट मदर बनण्याचं जे काही, या दोघांच्या बाळाची सरोगेट मदर बनण्याचं जे काही आता आर्याने मनावरती घेतलंय ते तिने पूर्ण केलंय. फायनली डॉक्टरांची प्रोसिजर पूर्ण झाले. आणि त्यानंतर मात्र आता इकडे प्रोसिजर पूर्ण झाल्यावरती डॉक्टर आता सांगायला लागतात की म्हणजे तुमची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. का कोणास ठाऊक नंदिनीच्या मनामध्ये काहीतरी खदखदत आहे. तिला आता आर्याचं वागणं थोडंसं विचित्र वाटतंय. कारण या पिरियडमध्ये मात्र आता इकडे नंदिनी पाहते आहे तर आर्या जीवासोबत जरा आता जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करते असं तिला सारखं सारखं वाटत आहे. आणि ती आता इन्सिक्युअर फील करत. आणि आपण इकडे पाहतोय की आता इकडे ज्या वेळेला काव्या आता पार्थला सांगत आहे की खरं सांगायचं तर मला आणि नंदिनीताईला खरंच खूप चांगले नवरे मिळालेले आहेत. पण माझी अशी इच्छा आहे की या सगळ्यामध्ये आर्याला सुद्धा आता आमच्यासारखा चांगला नवरा मिळावा. मी युनिव्हर्सकडे हेच मागत आहे. आणि नको त्या वेळेला नको ते मागितल्यावरती काय घडतं याचा परिणाम आपल्याला आता पुढे पाहायला मिळणार आहे. इकडे का कुणास ठाऊक पण रात्रीच्या वेळेला मात्र आता नंदिनीला खूपच वाईट वाटत आहे. तिला आता एकदम भरून आले, तिला काहीच कळायला मार्ग नाही आहे. आणि ती रडकुंडीला आलेली आहे. आणि ती आता झोपेतच उठते. ज्या वेळेला ती आता उठते आणि त्याच वेळेला तिचा आणि नंदिनी आणि जीवा या दोघांचा जो काही फोटो फ्रेम आहे ती खाली पडलेली असते. आणि त्याच वेळेला ती सांगायला लागते, जीवा मला आतून अशी खूप भीती वाटत आहे. आपल्या दोघांच्या मध्ये आता तिसरं कुणी येणार तर नाहीये ना. आणि जीवा सांगतो, अजिबातच नाही. आपल्या दोघांच्या मध्ये आता तिसरं जर कुणी येणार असेल तर ते फक्त आणि फक्त आपलं बाळ असणार आहे, बाकी कुणीही नाहीये, तू चिंता करूच नको. असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगायला लागते, खरंच मला आपल्या दोघांच्या मध्ये कुणीही आलेलं खरंच चालणार नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच ती मिठी मारते. आणि जीवाला मात्र आता याचं काही वाटत नाहीये. म्हणजे ठीक आहे, नंदिनी बरेच दिवस डिस्टर्ब आहे, तिच्या डोक्यामध्ये बरेच काही विचार चालू आहेत. आणि त्याचमुळे मात्र आता तिच्या डोक्यामध्ये हे सगळं चालू असेल, बस बाकी काही नाहीये. असं म्हणत मात्र आता इकडे तो विचार करतोय. बरं, हे सगळं चालू असताना मात्र आता पुढची अशी घडले की आता इकडे आर्या प्रेग्नेंट राहिलेली आहे. आणि प्रेग्नेंट राहिलेली आर्या मात्र इकडे आता दिवसेंदिवस जीवाला जास्तच जीवाशी जवळीक करण्याचा प्रयत्न करते. आणि त्यामुळे मात्र आता इकडे नंदिनी थोडीशी इन्सिक्युअर होऊन त्याला आता काहीतरी म्हणजे त्याला आता बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याच वेळेला जीवा तिला समजवतोय, चल आपण आर्याला एकदा भेटून येऊया. असं म्हणत आर्याचे आता जवळजवळ 8 ते 8.5 महिने इकडे पूर्ण झालेले असतात. आणि ते दोघं जण आर्याला भेटायला येतात. आर्या मात्र मोठा बॉम्ब फोडते. आणि ती आता सांगायला लागते की हे बाळ नंदिनीचं नाही आहे. आणि त्यावरती नंदिनी म्हणते, काय बोलतेस तू तू तर आम्हाला या सगळ्यामध्ये मात्र आता वचन दिलं होतंस की काहीही झालं तरी सुद्धा तू तुझं वचन आता पाळशील. मग अचानकपणे असं काय झालंय की ज्यामुळे तू आता तुझं वचन पाळत नाहीयेस. आणि त्यावरती ती सांगायला लागते, हो मला मान्य आहे, मी तुला वचन दिलं होतं, पण आता एक गोष्ट तितकंच महत्त्वाची आहे. आणि ते म्हणजे मात्र आता खरं तर हे बाळ तुझं नाहीच आहे. डॉक्टरांना विचार. ज्या वेळेला मात्र आता हे सरोगेसीचं चालू होतं आणि त्याच वेळेला डॉक्टरांनी मात्र या सगळ्यामध्ये मात्र आता तुझं एक जे फर्टिलाइज झालं नाही त्यानंतर जीवाचे स्पर्म आता असेच हे केलेलं आहे, त्यामुळे ते बाळ माझं आणि जीवाचं आहे असं म्हणत वेगळाच गौप्यस्फोट झाल्यावरती मात्र आता इकडे नंदिनी घाबरले. तिला आत्तापर्यंत ज्या गोष्टीची भीती वाटत होती की आता आपल्यापासून जीवाला मात्र आता तोडण्याचा प्रयत्न होतोय का, आणि तो प्रयत्न मात्र आता इकडे खरंच तिला सत्यात येताना दिसत आहे. आता या सगळ्यावरती नंदिनी पुढे आता काय ठरवायचं तिला काही कळायलाच मार्ग नाही आहे. आणि नंदिनी पुरती गोंधळून गेलेली आहे. त्याच वेळेला जीवा मात्र सांगायला लागतोय, असं होणारच नाही आहे, बाळ जर का असेल तर ते माझं आणि नंदिनीचंच असेल,
मला आता तू हे सगळं खोटं जे काही केलंस ना त्याच्यामुळे तू माझ्या नजरेतनं उतरलेस असं म्हटल्यावरती ती सांगते, जीवा लक्षात घे, तुझं बाळ आता नंदिनी तुला बाळ देऊ शकत नाहीये आणि तुझं बाळ माझ्या पोटात आहे, विचार तुझाच आहे असं म्हणत तिने वेगळाच काहीतरी गेम खेळलाय. यावरती जीवा नक्की काय करणार, नंदिनी या खेळाला फसणार का, नक्की येणाऱ्या भागात पाहायला मिळेल.